नमस्कार मित्रांनो, मी सचिन पत्तेवार, सोलापूर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष आणि अमरा महाराष्ट्राचा झोनल व्हाईस प्रेसिडेंट या नात्याने सर्व रिटेलर्स, सर्व आमचे सिनियर बॉडी मेंबर्स आणि ज्या ज्या लोकांनी या असोसिएशनसाठी मेहनत घेतली आहे त्या सर्वांना अमरा डेच्या शुभेच्छा देतो। 11 सप्टेंबर 2024 या दिवशी अमरा 10 वर्ष पूर्ण करून 11व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। या 10 वर्षामध्ये अमराने फार मोठमोठे कार्य केलेले आहे, त्याची हिस्ट्री फार मोठी आहे, तर ती मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो। तर मित्रांनो, अमरासोबत मी किमान 8 वर्षापूर्वी जुळलो, त्यामुळे अमराचा इतिहास फार चांगल्या पद्धतीने जवळून पाहिलेला आहे। जेव्हा रिटेलर्स एकाच व्यवसायात असल्यामुळे एकमेकाशी बोलत सुद्धा नव्हते, कारण ते एकमेकांना स्पर्धक समजत होते। कारण अक्षरशः 50 रुपयावर पण ग्राहक करायचे, पण तेव्हा लिमिटेड शॉप होते, त्यामुळे प्रत्येक दुकानात चांगल्या संख्येने मोबाईलची विक्री व्हायची, म्हणून ते टिकले। पण फार मोठं काही साध्य तेव्हा झालेले नव्हते। तेव्हा अमराच्या 4 शहरातील 4 लीडर्सनी एकत्र येऊन रिटेलरच्या फायद्यासाठी या संस्थेची स्थापना केली। अमराने एक विचाराचे वादळामध्ये रूपांतर केले। त्यांनी 1 रुपया सुद्धा कुठल्या मेंबरकडून वर्गणी न घेता असोसिएशनचे काम वाढवत राहिले। आजपर्यंत कुठल्याच मेंबरकडून अमराने वर्गणी घेतलेली नाही। सर्व रिटेलरसाठी कार्य करणारी एकमेव संस्था अमरा असणार आहे। त्यांनी आल्यानंतर रिटेलरसाठी अनेक वेगवेगळे सेमिनार घेतले, जेणेकरून लहान रिटेलर पण सक्षम बनला पाहिजे या हेतूने त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। अकाउंटिंग कसे असावे, फर्निचर कसे असावे, शॉपमध्ये मांडणी कशी असावी, मोबाईल सोबत इतर प्रोडक्ट वर कसा फोकस करावा, ग्राहक वाढवण्यासाठी काय काय ट्रिक केल्या पाहिजेत, अशा अनेक गोष्टी अमरा शिकवत आले। मग हा विषय आला एमओपीचा। त्या बाबत ब्रँडसोबत ऑफिसरसोबत मीटिंग होऊन या एमओपीचा जन्म झाला। मुंबई मीटिंगमध्ये योग्य पद्धतीने त्याचा प्रसार झाला आणि आम्ही लोकांनी तो विषय उचलून धरला। पुढे मीटिंगला सर्व तालुक्यातून लोकांनी आमच्या आव्हानाला भरघोस प्रतिसाद दिला। त्या मीटिंगला शहर आणि तालुका मिळून 47 रिटेलर्स उपस्थित होते। मग मात्र सर्वांनीच विडा उचलला, योग्य वेळी आम्ही पावले उचलली। तेव्हा डिस्ट्रिक्ट बॉडीची पण स्थापना झाली। एमओपी किमान 3 वर्ष 100% इमानतदारी चालली। सोलापूर जिल्ह्याच्या महाराष्ट्रात झेंडा फडकला, तेव्हा रिटेलर्सनी खऱ्या अर्थाने पैसे कमवले। पण चेन आउटलेटमुळे बऱ्याच नियमांना सुरुंग लागत राहिले, त्यामुळे इमानदारीने चाललेल्या व्यवहाराला नजर लागली आणि वरचेवर व्यवसाय उतरणीला लागायला सुरुवात झाली। कोरोनामध्ये सरकारने ऑनलाईन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। त्याला अमराने आणि कॅट या 2 संस्थेने कडाडून विरोध केला। त्या विरोधानंतर सरकारवर ज्या पद्धतीने दबाव आला, त्यानंतर त्यांनी ऑफलाईन सोबत ऑनलाईन सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कोरोना पिरियड संपल्यावर सुद्धा जे कस्टमर आज रिटेलर्सकडे आले, त्यामुळे कोरोना नंतरच्या वातावरणामध्ये रिटेलर्स जगू शकले, नाहीतर बरेच दुकान त्या कारणामुळे बंद होऊ शकत होते आणि हे सर्व श्रेय अमराचेच आहे। त्यासोबतच स्टॉक असो, पर्सेंटेज असो किंवा ऑफर असो, आज जे काही येत आहे अमराच्या ताकदीमुळे ते शक्य होत आहे। नाहीतर आपला बाजार उठवायची तयारी बऱ्याच ब्रँड्सनी केली। जे ब्रँड फक्त रिटेलर्स सोबतच काम करत होते, त्यांना सुद्धा त्यांचा आरओआय पाडण्याच्या हिशोबाने त्यांनी सुद्धा ऑनलाईनला महत्त्व देण्यास सुरुवात केली। पण पदोपदी अमरा हे रिटेलर्सच्या हक्कासाठी, अधिकारासाठी लढत राहणार आहे। त्यामुळं कधीच कोणत्या ब्रँडला त्यांची मनमानी करता येणार नाही आणि रिटेलर्सचे हक्क जे आहेत ते कायम अबाधित ठेवण्याचं काम आजपर्यंत अमराने केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा अमरा ते करत राहणार आहे। अमरा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही आणि आम्ही असं सर्वजण मिळून हे अमरा झालेलं आहे। त्याला फक्त काही चेहरे आहेत जे वर
आपल्या वतीने ते लढत आहेत. त्यामुळं आपण आमराला जितके साथ देताल तेवढं आपलं अस्तित्व लॉंग टर्मपर्यंत टिकणार आहे. जे लोक आज ह्या मेनलाईनमध्ये मार्केटमध्ये कार्यरत आहेत ते प्रत्येक कंपनीचे साहेब लोक, कंपनीचे प्रमोटर्स लोक, त्यानंतर जे काही काम करणारे डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि जे काही रिटेलर्स आहेत, या प्रत्येकाचं जर त्यांचं अस्तित्वासाठी लढत कोण असेल तर ते आमरा आहे. त्यामुळं आमराला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि ही 10 वर्षाची वाटचाल अशीच निरंतर चालत राहो इतकी शुभकामना. धन्यवाद.